गवत झालंय ते सचिव साहेब म्हणतात की तुम्ही आदिवासी आहेत आणि साप हे नैसर्गिक आहेत, तुम्हाला साप पकडता येत नाहीत का? इथे एक खिडकी तुटली दुसऱ्या फ्लोअरला, वर्ष झालं त्या मुलीचा इतका हात कापला गेला होता त्या खिडकीने. ते काय बोलतात काहीतरी झालं असेल, मुद्दामून केलं असेल असं ते बोलण्यात आलं तिला. हॉस्टेलच्या लाईट बिल आहेत ते 1-1 लाख रुपये येते. जर लाईटच नाही हॉस्टेलला तर बिल येतंय कुठून? एवढा हॉस्टेलसाठी निधी येतो, तो निधी जातो कुठे? रात्रीला नसतात, फक्त एक मावशी असतात, त्यांची पण एज झालेली आहे. हे ट्रेन कंटिन्यू रात्री दिवस चालू असते, याच्यामुळे आमचं झोप पण नाही होत आणि अभ्यास पण नाही होत. ही बिल्डिंग शहराच्या खूप बाहेर असल्यामुळे आम्हाला प्रवासाचा वेळ जातो. दोन बस चेंज करावं लागतात कॉलेजला जाण्यासाठी. आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या बाहेर आहोत. जसे विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत तसे काही विद्यार्थ्यांचे देखील प्रॉब्लेम आहेत. आदिवासी सर्वजण आज तरुण आंदोलनाला बसलेत, काही त्यांच्या मागण्या आहेत. त्या त्यांच्या हॉस्टेलच्या वसतिगृहाच्या बाहेर आहोत. आणि काय तुमच्या मागण्या? तिकडे बांधव बसलेत सगळे उपोषणाला, त्यांच्या काही मागण्या आहेत त्या माहिती का काही? ते चालू हो, सगळं माहिती आहे ते मागण्या. पहिले सर्वप्रथम मागण्या अशी का जो आम्हाला GR आलाय 5 तारखेला तो तात्काळ रद्द करावा आणि जो 2011चा GR आहे तो लागू करावा आणि महागाईनुसार भत्त्यात वाढ करण्यात यावी. हॉस्टेलला राहायला काय अडचण काय? हॉस्टेलला जवळ आहे, चांगलं लोकांना राहायला मिळत नाही. पुणे शहरात तुम्हाला राहायला मिळते. पहिली गोष्ट सांगायचं झालं तर पुणे सोडून बाहेर आमचे वसतिगृह आणि पुण्यात आमचे कॉलेज. 2 तास जायला 2 तास यायला, अभ्यास काय होत नाही. इथं ट्रेनची पटरी ह्या आवाजाने काय आमचा अभ्यास होत नाही. पहिली गोष्ट ह्या हॉस्टेलमध्ये वायफायची सुविधा नाही. 4थ्या फ्लोअरवरून पाणी खाली पिण्याचे पाणी न्यायला यावं लागतं. वरून जे वॉर्डनने सांगितलंय की जे कर्मचारी आहेत त्यांनी कचरा खाली नाही, म्हणजे वरती नाही राहायचं, मुलींनी खाली आणून टाकायचं. का तर त्यांची वयस्कर झालंय आणि त्याच्यामुळे आम्ही खाली आणून टाकायचं. मग हे काय नुसते पेमेंट घ्यायलेत का? आपण कचरा करतो, आपण टाकू शकतो. आणि सचिव साहेब आणि इतकं गवत झालंय ते सचिव साहेब म्हणतात की तुम्ही आदिवासी आहेत आणि साप हे नैसर्गिक आहेत, तुम्हाला साप पकडता येत नाहीत का? साप पकडता येतात, तुमच्या ऑफिसमध्येच आणून सोडू, हा इशारा देतो आदिवासींचा. जसं म्हणजे दुसरं की प्रॉब्लेम म्हणजे जे लायब्ररी आहे तिथे म्हणजे आमच्या हॉस्टेलला 230 ते 240 मुली आहेत, पण त्या लायब्ररीमध्ये फक्त 6 ते 7 बेंचेस आहे आणि त्याच्यामध्ये पण चेअर नाही. चेअर आम्हाला स्वतःच्या रूममधून आणावं लागतात. तिथं एकही म्हणजे पुस्तक ठेवलेले नाही. किती संख्या इथे? 230 ते 240 आहेत. फक्त एक कम्प्युटर आहे आणि तो पण त्याला कीबोर्ड पूर्ण खराब झालेला आहे. नाही, म्हणजे आज सकाळपासून तर लाईट पण नाही आहे आणि पाणी पण नाही आहे. आणि जेव्हा लाईट असतो तेव्हा पाणी नसतो आणि जेव्हा पाणी असते तेव्हा लाईट नसते. आणि रिसेंटलीच आता गिझर बसवलेले पण त्यामधनं पण करंट पास होतोय. आणि आता म्हणजे गृहपाल बोलतात की म्हणे 1 लाख रुपये बिल येतं. ॲक्च्युली लाईट पण नसते, कसला यूज पण नाही होत, तर बिल येतं कुठून एवढा? तुम्ही काय हसताय? तुम्ही काय म्हणजे आमचं हसायचा उद्देश आहे की मॅडम बोलतात हॉस्टेलच्या लाईट बिल आहेत ते 1-1 लाख रुपये येते. जर लाईटच नाही हॉस्टेलला तर बिल येतंय कुठून? तर महावितरण चुका आहे, ते आकडे जरा जास्त सगळ्यांनाच येतात ती बिल. त्याच गोष्टीवर आम्हाला हसायला येते. आणि 200 आत्ता सध्या 206 पोरी हॉस्टेलला उपस्थित आहे आणि फक्त 64 बेड आहेत. त्याच्यापैकी डबलचे बेड आहेत. 128 पोरी राहू शकतात आणि बाकी ज्या पोरी आहेत 74-75 त्या सगळ्या गाद्यांवर झोपतात आणि ॲडजस्ट करून झोपतात. 2 गाद्यांवर चौघी झोपतात. तरी आम्ही जुन्नर साईडचे आणि म्हणजे एवढं बिकट परिस्थिती असताना सुद्धा प्रशासन आमची दखल घेत नाही. काय वॉर्डनला सांगितलं नाही? खूप वेळा सांगून सुद्धा ते काहीच करत नाही. बेड आलेत, वर्ष झाले. बाकीच्या पोरींसाठी आम्ही मागण्या करतोय की आम्हाला बेड द्या अजून, तरी मॅडम काय त्याच्यावर हे घेत नाही. मॅडम म्हणते आम्ही वरती पाठवलंय. आणि जेव्हा आंदोलन चालू होतं ते आमचे PO सर आहेत, आमचे आदरणीय PO सर, तर ते बोलत होते की तुमच्या समस्या आम्ही सोल्युशन सांगू, आम्ही तुम्हाला 5 दिवसात तुम्हाला व्हिजिट करतो आम्ही. तर अजून व्हिजिट देतात, मग त्यांचे 5 दिवस अजून झालेत की नाही हेच माहीत नाही आहे. आणि आमच्या जेवढ्या मागण्या आहेत ना तेवढे 10 दिवसात ते कंप्लीट करून देणार होते त्याच्यानंतरही. पण आता 13वा दिवस आहे, पण ते 10 दिवस अजून त्यांचे कसे चाललेत माहीतच नाही. त्याने आठवड्याभरातून 1 दिवस घेतात का कसं घेतात हेच देखील माहीत नाही. त्या टाकीतून जर पाणी नसेल, जर एखादी विद्यार्थी त्या टाकीत पडली, तिथून पोरी पाणी ओढून नेतात. जणू काय आम्ही गावाकडे राहतो, गावावरून ते विहिरीतून पाणी जसं काढतं तसं त्या टाकीतून पाणी काढून 4थ्या फ्लोअरला न्यावं लागतं.
गडचिरोलीच्या मुलींना मण्यार साप चावला होता. इथं घोणच साप निघाला तो मी स्वतः बघितला. जेव्हा ते साप पकडायला आलं तेव्हा बघितला मी. आणि हे असे जर होत राहील तर पुढे चालून अजून अशी परिस्थिती आमच्याच पण हॉस्टेलला निघेल. त्यामुळे शासनानं लवकर आमच्या जे काही मागण्या आहेत ते पूर्ण करायला पाहिजे आणि मध्यवर्ती ठिकाणी आमची बिल्डिंग शिफ्ट करायला पाहिजे. कारण की आम्हाला 2-2, 3-3 तास प्रवासाला लागतात. मी एस पी कॉलेजला आहे. मी आता 4 वर्षापासून 3 वर्ष झालं माझं ग्रॅज्युएशन एस पी कॉलेजमधून झालं. मग आता मी सध्या MA मी एस पी कॉलेजला आहे. 2 ते 3 तास आम्हाला प्रवासालाच जातो. तेच जर मध्यवर्ती ठिकाणी ही बिल्डिंग असती तर आमची एवढा तास आम्हाला अभ्यासाला देता आला असता. पण ही बिल्डिंग शहराच्या खूप बाहेर असल्यामुळे आम्हाला प्रवासाचा वेळ जातो. 2-2 बस चेंज करावं लागतात कॉलेजला जाण्यासाठी. आणि ते मेडिकल चाचणीचा काय विषय आहे तिथे होते का तुमची तपासणी वगैरे? मागच्या वर्षीपर्यंत मेडिकल चाचणी ही कंपल्सरी होती, पण अजूनही काही ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये जे हॉस्पिटल आहे त्यांना ते लेटर गेले नाही. तिथे ते अजूनही ती वैद्यकीय चाचणी अजून केली जाते 1% तरी. मी ज्या जिल्ह्यात राहते ना, यवतमाळ जिल्ह्यात, त्या ठिकाणी वैद्यकीय चाचणी कंपल्सरी आहे. म्हणजे जसे की आता कुठलंही सर्टिफिकेट असो त्यांनी म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट देत नाही. कुठल्याही प्रकारचे सगळे टेस्ट झाले तेव्हा देतात ते. हे ट्रेन कंटिन्यू रात्री दिवस चालू असते, याच्यामुळे आमचं झोप पण नाही होत आणि अभ्यास पण नाही होत. रेल्वे पटरीच तुम्ही राहिला? हां, म्हणजे कंटिन्यू रात्र तर म्हणजे पूर्ण शांत असते तर इतका आवाज येतो ना की म्हणजे बिलकुल झोप पण नाही होत. हे इथून देखील पटरी दिसत होती, पण जे आता 3 मुलांचा ॲक्सिडेंट झाले त्याच्यामुळे नाही का ते त्यांना जर कंपाऊंड केलेलं आहे तर तोपर्यंत त्यांनी काही इथे हे काय केलं नव्हतं. आणि जर आम्ही 20 वर्षापासून इथं हे म्हणजे बिल्डिंग आमची पुण्या मध्यवर्ती ठिकाणी असली पाहिजे, ती आता 20 वर्ष झालं रखडतीये. ती या वर्षी तरी PO साहेबांनी 10 दिवसांची हे दिले, पण 10 दिवस उलटून गेले तरी अजून आम्हाला पुण्या ठिकाणी बिल्डिंग भेटत नाहीये. एवढा निधी येतो, एवढा हॉस्टेलसाठी निधी येतो, तो निधी जातो कुठे? आणि म्हणजे जसं हा शासकीय वसतिगृह आहे तर इथं म्हणजे महिन्याला एकदा तरी म्हणजे मेडिकल टेस्ट झाली पाहिजे, ते पण शासनाकडून. पण इथं आजपर्यंत म्हणजे माझं आता 3रं वर्ष सुरू आहे, पण आजपर्यंत सरकारकडून म्हणजे कोणतंच आमचं टेस्ट नाही झालेलं आहे. वसतिगृहात कोणात करत नाही तुमची कोणतेच नाही. आजपर्यंत कुठल्याही प्रकारची मेडिकल तेव्हा तिकडून तालुक्याच्या भागातून जिल्ह्यातून जेव्हा येतात मुली तिथून ते कोणतेही टेस्ट असो म्हणजे जे आजारी जर पडले ते तर त्याने गावाकडे जायचं, गावाकडून करून घ्यायची. इथं नाही करून घेत. इथे कुठल्याच प्रकारचे म्हणजे आम्ही जे स्वतः आणतो तेच इथं आजमध्ये असं आहे की झालेलं नाही. महिन्यातून नाही, रेग्युलर इथे एक नर्स हवी दिवसभर. पण तसं काहीच होत नाहीये इथे साधं बेसिक गोष्टी नाहीये. तर हे नर्स डॉक्टर तर हे कधी यायचे इथे? 3 दिवसाआधी एका मुलीचं रात्र तब्येत बिघडलेलं होतं. त्यांनी मॅडम तर नव्हत्या, मग आम्ही मॅडमला कॉल केलो तर त्यांना यायला उशीरच झालं. रात्रीला नसतात, फक्त एक मावशी असतात, त्यांची पण एज झालेली आहे. तर मग म्हणजे जवळपास बंधन नाही का? तुम्ही रात्री कधी येताय? लॉक लावलेला असते, बस बाहेरून लॉक लावलेला असते. तर मग आम्ही मग मॅडमला सांगितलं तर मॅडम बोलतात की ससूनला न्यायचं आणि ते ॲम्ब्युलन्स यायला जवळपास 1-2 तास लागले. मग मुलीने स्वतः म्हणजे ॲटो बुक करून त्या मुलीला इथं कोणत्या हॉस्पिटलला नाही साने गुरुजीला नेला, म्हणजे स्वतःचे पैसे भरून, ते बी रात्र. इथे एक खिडकी तुटले 2ऱ्या फ्लोअरला. वर्ष झालं त्या मुलीचा इतका हात कापला गेला होता त्या खिडकीने. नाही, ऍडमिशन आता कॅन्सल झालंय तिचं शिक्षण. तर ते जेव्हा दाखवलं गेलं तर ते बोलले की ते काय बोलतात काहीतरी झालं असेल, मुद्दामून केलं असेल असं जे बोलण्यात आलं तिला. तिने सुसनला जाऊन ट्रीटमेंट नाही केलं, अजून वर्ष झालं. आणि त्याला असं ना पडदा लावला गेलेला आहे. आणि तिथे ती एक मुलगी राहत होती, तिचा पूर्ण इतकी थंडी वाजत होती, तिचं पूर्ण एक साईडचं अंग आहे ना ते पूर्ण असं दुखत होतं. आणि तिला ससूनला त्या दिवशी फोन केला तर इथं मगरपट्ट्यामध्ये ॲम्ब्युलन्स होती. तर मगरपट्ट्यातून ॲम्ब्युलन्स इथे यायला त्यांना 1 तास लागतो. 1 तास ॲम्ब्युलन्सला कोणी जागा देत नाहीये का? ऑर्डन सुद्धा अर्धा तास. जर इथून 15 नंबरपासून इथं जर यायला लागत असेल तर काय उपयोग आहे? आदिवासी हॉस्टेलमधल्या म्हणजे मुलींच्या हॉस्टेलमधल्या वसतिगृहातील काही ज्या समस्या होत्या त्यांनी आपल्याकडे मांडण्याचा हा प्रयत्न केला. 4थ्या मजल्यावरती पाणी न्यावं लागतं, गरम पाण्यासाठी हीटर बसवला, त्यात करंट येतो, साप येतात, ते देखील दिसतात. 230 विद्यार्थ्यांमध्ये 1 कम्प्युटर आहे, बेडची सुविधा अपुरी आहे. आणि हे शासकीय वसतिगृहाची जी काही वस्तुस्थिती आहे ती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेशसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.